दुपारच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे। बुलेटिनची सुरुवात करण्याआधी पाहूयात आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी। हिवाळी अधिवेशन मुंबईत होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे। 7 ते 9 डिसेंबर दरम्यान हे अधिवेशन मुंबईत होऊ शकतं। गुरुवारी होणाऱ्या संसदीय कामकाज समितीच्या बैठकीत या संदर्भात निर्णय घेतला जाणार आहे। कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवरती काय झालं शिर्डीचे मुंबईत होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे। 7 ते 9 डिसेंबर दरम्यान हे अधिवेशन मुंबईत होऊ शकतं। गुरुवारी होणाऱ्या संसदीय कामकाज समितीच्या बैठकीत या संदर्भात निर्णय घेतला जाणार आहे। घ्यायचं की नाही या संदर्भात सुद्धा चर्चा होऊ शकते। 7 ते 9 डिसेंबर दरम्यान हिवाळी अधिवेशन घेतलं जाऊ शकतं। आता पाहूयात बातमी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या प्रकृतीच्या संदर्भातली। शिवसेना खासदार संजय राऊत लीलावती रुग्णालयात दाखल होणार आहेत। हृदयावरील उपचारासाठी राऊत लीलावतीमध्ये दाखल होणार आहेत। गुरुवारी त्यांच्यावर अँजिओप्लास्टी होणार असल्याची माहिती कळते आहे। शिवसेना खासदार संजय राऊत हे लीलावती रुग्णालयात दाखल होणार आहेत। आता पाहूयात बातमी दिल्लीत सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनासंदर्भातली। शेतकऱ्यांचा नव्या कृषी कायद्याविरोधात आंदोलन सुरूच आहे। मंगळवारी झालेली बैठक निष्फळ ठरलेली आहे। आंदोलन मागे घेण्यासाठी शेतकऱ्यांकडून नकार दर्शवला गेलेला आहे। शेतकरी आणि केंद्र सरकार यांच्यामध्ये पुन्हा एकदा गुरुवारी बैठक होणार आहे। आंदोलन सुरू ठेवण्यावरती शेतकरी नेते ठाम आहेत। शेतकऱ्यांचं नव्या कृषी कायद्याविरोधात आंदोलन सुरूच आहे। शेतकऱ्यांचं आंदोलन दिल्लीत सुरू आहे। मात्र या दिल्लीतल्या आंदोलनाचा फटका नाशिक जिल्ह्याला सुद्धा बसलेला आहे। दिल्लीतल्या शेतकरी आंदोलनाचा फटका नाशिक जिल्ह्याला बसलाय। 6 तालुक्यातले रेशनचं धान्य हे दिल्लीतच अडकून पडले। पंजाबहून येणारा गहू तांदूळ अडकून पडलेला आहे। रेशन दुकानांवरची व्यवस्था यामुळे कोलमडलेली आहे। सिन्नर, दिंडोरी, इगतपुरी तालुक्यातला धान्य साठा हा कमी झालेला आहे। आंदोलन लांबल्यास धान्य वितरकांना योग्य त्या वेळेत धान्य मिळण्याची शक्यता कमी आहे। दिल्लीतल्या शेतकरी आंदोलनाचा फटका हा नाशिक जिल्ह्याला बसलाय।
आता पाहूयात बातमी राजकारणातल्या पक्क्या वैऱ्यांची, मात्र सख्या भाऊ बहिणींची। माजी मंत्री पंकजा मुंडे यांची प्रकृती बिघडलेली आहे। मंत्री धनंजय मुंडे यांनी फोनवरनं त्यांची विचारपूस केलेली आहे। भाऊ बहिणीतल्या नात्यातला गोडवा पुन्हा समोर आलेला आहे। धनंजय मुंडेंनी पंकजांना काळजी घेण्याचा सल्ला दिलाय। पंकजा मुंडे यांना ताप, खोकला आणि सर्दीचा त्रास होतोय। त्यांनी स्वतः विलगीकरणात असल्याची माहिती दिलेली आहे। आता पाहूयात बातमी मराठा समाजाच्या आंदोलनाच्या संदर्भातली। मराठा समाज पुन्हा एकदा आक्रमक झालेला आहे। महावितरण मधल्या भरतीच्या विरोधात मराठा समाज आक्रमक झालेला आहे। मराठा समाजाच्या वतीनं आज राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली गेलेली आहे। महावितरणच्या कार्यालयाबाहेर मराठा समाजाचं आंदोलन सुरू आहे। पत्र एसीबीसी उमेदवारांना नियुक्त्या महावितरण उपकेंद्र सहाय्यक पदासाठी दिनांक 9/7/2019 रोजी मराठा द्वेषी या नाही काय सांगितलं हे आपलं लोकशाही पद्धतीने काय करायचं चर्चा काय करायचं हे काय साधा आहे हे फक्त थांबवायला पाहिजे थांबलं की आमचा विषय थांबला नाही काय सांगितलं हे आपलं लोकशाही जे काही करायला लागेल ते करणार साहेब तुम्हाला एवढंच सांगतो फक्त एकच आहे की एक मराठा एक मराठा एक मराठा समाजाचं आंदोलन सुरू झालेलं आहे। महावितरण मधल्या भरती प्रक्रियेच्या विरोधात मराठा समाज आता आक्रमक झालेला आहे। पुणे आणि कोल्हापुरातनं माझ्या सोबत माझे सहकारी ज्ञानेश्वर साळोखे आणि पुण्यातनं सचिन जाधव जोडले गेलेले आहेत। दोन्ही ठिकाणी आंदोलनं सुरू झालेली आहेत। मी सर्वप्रथम जातोय पुण्याला, माझा प्रतिनिधी सचिन जाधव याच्याकडे। सचिन, मराठा समाज आक्रमक झालेला आहे, पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिलेली आहे। आता तू नेमका कुठल्या भागात आहेस पुण्याच्या आणि तिथे आंदोलन कशा पद्धतीने सुरू आहे? तुषार, नक्कीच महावितरण मध्ये ज्या काही भरती प्रक्रिया सुरू आहे ती भरती प्रक्रिया थांबवावी या मागणीसाठी मराठा समाजाकडून आज पुण्यातल्या राष्ट्रपत असलेल्या महावितरण कार्यालयाच्या बाहेर आंदोलन जे आहे ते केलं जात आहे। काही वेळापूर्वी या ठिकाणी एक निवेदन जे आहे ते मराठा समाजाकडून त्यांच्या अधिकाऱ्यांना देण्यात आलं। आज महावितरणच्या बाहेर आंदोलन केले, काय मागणीसाठी केले आणि काय भूमिका आहे तुमची? हे बघा, एससीबीसी आरक्षणाच्या अंतर्गत मराठा समाजाच्या
आरक्षणाचा प्रश्न हा सुप्रीम कोर्टमध्ये प्रलंबित आहे आणि हा प्रलंबित असताना 2014चे काही आमचे एससीबीसी मधील लाभार्थी जे होते ज्यांनी परीक्षा दिलेल्या होत्या त्यांच्या नियुक्त्या रखडलेल्या आहेत. त्या नियुक्त्यांना त्यांना संधी देण्याच्या ऐवजी राज्य सरकारने आता नव्याने ही भरती प्रक्रिया सुरू केली. ही भरती प्रक्रिया सुरू केलेली असताना आम्ही राज्य सरकारला हे नेहमी सूचित केलं होतं की एससीबीसी प्रवर्गाअंतर्गत ज्या आमच्या मुलांना संधी मिळणार आहे त्या संदर्भामध्ये तुम्ही काहीतरी उपाययोजना करा आणि त्या उपाययोजनेमधनं या मुलांना कशी त्यांची जी भरती प्रक्रियेमध्ये त्यांचा जो वाटा आहे आमचा 13% जो वाटा आहे तो संरक्षित करा, तो सुरक्षित करा. हे न करता राज्य सरकारने ही प्रक्रिया सुरू केली, व्हेरिफिकेशनची प्रक्रिया सुरू केली आणि या सर्व प्रक्रियेला आम्ही इतरांना कुणाची संधी हिरावू नये ही आमची भूमिका आहे. परंतु आमच्या समाजातील मुलांवरती अन्याय होतोय ही देखील आमची भूमिका आहे आणि ती भूमिका राज्य सरकारने ताबडतोब या विषयाच्या संदर्भाने गांभीर्याने या विषयाचा विचार करावा. अन्यथा या राज्यामध्ये त्याचे जे परिणाम होतील, या संपूर्ण समाज अत्यंत आरक्षणाच्या माध्यमातून जी संधी मिळत होती आजपर्यंत ती संधी अचानक या ठिकाणी एससीबीसीच्या आरक्षणाला स्थगिती आली. परंतु राज्यामध्ये राज्य सरकारने मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या महावितरणचे जे मंत्री आहेत त्यांनी या राज्यामधील तज्ञ लोकांना बोलवून या एससीबीसी मधल्या या वर्गामध्ये जो समाविष्ट होणारे जे कॅन्डिडेट आहेत त्यांचं भवितव्य सुरक्षित करण्यासाठी प्रयत्न करावा. आणि अशा छुप्या पद्धतीने आज आम्ही इथे पुण्याच्या महावितरणच्या या कार्यालयामध्ये आलेलो असताना आम्हाला या ठिकाणी सेक्टर बंद मध्ये आतमध्ये व्हेरिफिकेशन चालू आहे. आतमध्ये ही प्रक्रिया राज्याला खरोखर चुकीच्या पद्धतीने आंदोलन करताय तुम्ही. पुण्यामध्ये मराठा आंदोलकांनी आपली संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे. मात्र याच मराठा समाजाच्या उद्रेक आता होताना दिसतो आहे. सचिन, तुला फक्त काही क्षणांसाठी थांबवतोय. मी जातोय कोल्हापूरला. आपला प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे आपल्या सोबत जोडला जातोय. ज्ञानेश्वर, कोल्हापुरात नेमकी काय परिस्थिती आहे? पुण्यातल्या मराठा समाजानं तर आपल्या संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत. नेमकी आता कोल्हापुरातली परिस्थिती काय? तुषार सर, कोल्हापुरात सुद्धा मराठा समाजाचं आंदोलन आहे ते आक्रमकपणे होताना पाहायला मिळतं. या ठिकाणी पाहायला गेलं तर महावितरण कार्यालयामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला. सोबतच या ठिकाणी सगळे मराठा समाजाचे आंदोलक आहेत ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दाखल झालेले आहेत. खरं तर या मराठा समाजाची मागणी आहे की या महावितरणच्या भरती प्रक्रियेमध्ये या ठिकाणी मराठा समाजाला न्याय द्यावा. मात्र मराठा समाजाला डावलून ही भरती प्रक्रिया होते आणि त्यामुळे एक रोष आहे तो पाहायला मिळते. काय सांगाल, जर महावितरण निर्णय नाही घेतला तर पुढची तुमची भूमिका काय असणार आहे? एससीबीसी प्रवर्गातून ज्या पद्धतीने मराठा समाजाला कागदपत्राच्या पडताळणीत बाहेर काढले याबाबत एकच समजते की राज्य सरकार किती मराठा दिवशी आहे. फक्त मी एकच आपल्या माध्यमातून एकच सांगतो की आता बाद झालं, आता आम्हाला डबऱ्यात घातल्यावरनं माती घालायला लागलाय. आता आम्ही हे सहजाभी सहन करणार नाही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज जर या प्रक्रियेतनं ही पडताळणीची प्रक्रिया बंद झाली नाही तर महाराष्ट्रातला कोणताही महावितरणचा अधिकारी त्यांच्या पायानं चालणार नाही, एवढी मी आपल्या माध्यमातून ग्वाही देतो. सरकार दुसऱ्या बाजूला हे प्रकरण पाहतोय ज्ञानेश्वर साळोखे आपल्याला कोल्हापुरातनं माहिती देतोय. मात्र काही तांत्रिक कारणांमुळे त्याच्याशी आपला थेट संवाद होऊ शकत नाहीये. पण एक मात्र नक्की झालेलं आहे की मराठा समाज आता आक्रमक झालेला आहे आणि महावितरण मधल्या भरती प्रक्रियेच्या विरोधात मराठा समाज चांगलाच आक्रमक झालाय, रस्त्यावरती उतरलाय आणि महावितरणच्या विरोधात मराठा समाजाच्या प्रतिनिधींनी घोषणाबाजी सुरू केलेली आहे. बुलेटिनमध्ये वेळ झालेली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा जय महाराष्ट्र न्यूज. नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद कात. सध्याच्या परिस्थितीमध्ये बिलं माफ करणं हे शक्य नाहीये. वाढीव वीज बिलं भरण्याच्यासाठी पैसे आणायचे कुठे? कस्टमर जर आज अडचणीमध्ये असेल तर हे पैसे केवळ आणि केवळ सरकारच देऊ शकते. एका मुस्लिम व्यक्तीने मुस्लिम महिलाबरोबर त्यांनी लग्न करावा, याला प्रेम म्हणतात की एकतर आलीस तर माझ्याबरोबर नाहीतर गोळी खा. धर्मप्रसाराचं राजकारण भारतात खेळलं जातंय का? लक्षवेधी
पहा दररोज सायंकाळी 4:56, 8:26 आणि रात्री 10:56 फक्त जय महाराष्ट्रवर. कुठे पिकलं, कुठे विकलं, बळीराजाच्या कष्टानं शिवारात काय फुललं. शेतीविषयक बातम्यांची संपूर्ण माहिती पहा सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी 5:56 शेती मित्र मध्ये फक्त जय महाराष्ट्रवर. आता पहा तुमची लाडकी वृत्तवाहिनी जय महाराष्ट्र टाटा स्कायवर 1262 या क्रमांकावर. ब्रेक नंतर आपलं स्वागत. आता ब्रेक नंतर सुद्धा पाहूयात मराठा आरक्षणासंदर्भातली एक मोठी आणि महत्त्वाची बातमी. मराठा आरक्षणावरची स्थगिती उठवण्यासाठी मराठा आरक्षण उपसमितीची बैठक सुरू झालेली आहे. मराठा आरक्षणाची स्थगिती उठवण्यासाठी आतापर्यंत राज्य सरकारनं 4 अर्ज सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींकडे दिलेले आहेत. मात्र याबाबत सुनावणी सुरू होत नसल्यानं राज्य सरकारच्या समोरील अडचणी वाढताना दिसतायत. याबाबत पुढची रणनीती ठरवण्यासाठी मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक सुरू झालेली आहे. मराठा समाजानं मोर्चे काढण्याच्या दिलेल्या इशाऱ्यावरतीही या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. या बैठकीला उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासह बाळासाहेब थोरात, दिलीप वळसे पाटील, एकनाथ शिंदे आणि अनिल परब हे उपस्थित आहेत. एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण जय महाराष्ट्रवरती दाखवतो आहोत. मराठा आरक्षणाला सध्या सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिलेली आहे आणि ही स्थगिती उठवण्यासाठी राज्य सरकारच्या वतीनं 4 अर्ज सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींकडे देण्यात आलेले आहेत. मात्र अद्यापही त्यावरती निर्णय झालेला नाहीये. अशातच मराठा समाज हा प्रचंड आक्रमक झालाय. मराठा समाजानं पुन्हा एकदा राज्यव्यापी मोर्चे काढण्याचा इशारा दिलेला आहे आणि अशा स्थितीमध्ये जर न्यायालयाकडनं जर काही तोडगा निघाला नाही तर कशा पद्धतीनं मराठा समाजाला दिलासा दिला जाऊ शकतो या संदर्भात मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. अधिक माहिती जाणून घेऊयात. आपले प्रतिनिधी संजय पिळणकर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. संजय, काय सांगाल? उपसमितीची बैठक सुरू झालेली आहे. काय काय महत्त्वाची चर्चा कोणकोणत्या मुद्द्यांवरती होऊ शकते? नक्कीच आपण पाहिलं तर मराठा आरक्षणासंदर्भात म्हणजे ते राज्यामध्ये जे जनाक्रोश समोर येत आहे त्या अनुषंगाने अतिशय महत्वाची बैठक जी आहे ती 11 वाजता सह्याद्री अतिथीगृहामध्ये त्या उपसमितीचे जे अध्यक्ष आहेत अशोक चव्हाण त्यांच्या अध्यक्षतेखाली सुरू झालेली आहे. त्यामध्ये दिलीप वळसे पाटील असतील, त्याचबरोबर एकनाथ शिंदे असतील, त्याचबरोबर विविध विभागाचे जे सचिव आहेत, अधिकारी आहेत ते सुद्धा या बैठकीला उपस्थित आहेत. आणि महत्व म्हणजे आता सर्वोच्च न्यायालयामध्ये ह्याविषयी जी काही सुनावणी होणार आहे, जी स्थगिती दिलेली आहे त्या संदर्भामध्ये कशा पद्धतीने समोर जाता येईल आणि त्याचबरोबर सरकार बऱ्याच बाजूनी प्रयत्न करत आहे मराठा समाजाला आरक्षणाच्या बाबतीत, परंतु आतापर्यंत समोर काही निष्पन्न झालेलं नाही. आणि म्हणून मराठा समाज आता जो विविध पद्धतीने आक्रमक झालेला आहे त्यांना कसं सामोरं जाता येईल किंवा त्यांच्या मागण्या कशा पद्धतीने मान्य करता येईल, त्याचबरोबर ओबीसी समाजाला जो आहे हात न लावता मराठा समाजाचं आरक्षण कसं टिकून ठेवता येईल याबाबत अतिशय महत्वपूर्ण अशी बैठक जी आहे ती सुरू झालेली आहे.
अगदी खरे संजय, तुम्ही सांगताय त्या पद्धतीने बैठक सुरू झालेली आहे, मात्र या बैठकीमधनं काही निष्पन्न होईल का? कारण की आता मराठा समाज हा प्रचंड आक्रमक झालेला आहे आणि समाजाचं म्हणणं हेच आहे की आता आश्वासन नको, थेट आरक्षण द्या, ज्याचा फायदा मराठा समाजाला होईल. दुर्दैवानं शिक्षणातलं आरक्षण रद्द केलं गेलेलं आहे, त्यामुळे मराठा समाजाला शिक्षणामध्ये तो फायदा होताना दिसत नाहीये. त्याशिवाय महावितरण मधली भरती SEBC प्रवर्ग वगळून सुरू केलेली आहे, त्यामुळे समाजाच्या असंतोषात अधिकच आगीचा भडका उडालेला आहे. नक्कीच आपण अतिशय महत्वाचा मुद्दा होता का 11वी प्रवेशाचा, ज्या संदर्भामध्ये 11वी प्रवेशाचा निर्णय घेण्यात आला राज्य सरकारतर्फे का मराठा समाजाचे विद्यार्थी त्यांना ओपन कॅटेगरी मधून जे आहे ते ऍडमिशन द्यावं लागेल, प्रवेश प्रक्रिया सुरू केली त्यांनी. कारण त्यांच्यासाठी फक्त मराठा समाजासाठी विविध समाज जो आहे त्यांना प्रलंबित विद्यार्थ्यांना ठेवता येणार नाही आणि म्हणून त्यांनी तो निर्णय घेतला आणि त्याच्यावर सुद्धा बरेच मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे जनआक्रोश समोर दिसून आलेला आहे. परंतु आता सध्या हे पूर्ण प्रकरण जे आहे ते न्यायप्रविष्ट असल्या कारणाने आज जरी बैठकीमध्ये काही महत्वाचे जरी निर्णय घेण्यात आले तरी त्या निर्णयाने मराठा समाजाचे नेते असतील किंवा मराठा समाज आहे त्यांचं समाधान होईल हा सुद्धा एक प्रश्नचिन्हच आहे. आणि म्हणूनच त्या बैठकीमध्ये जर काही निर्णय झाले तरी सुद्धा त्यावर मराठा समाज कशा पद्धतीने त्याला प्रतिसाद देतो ते बघणं सुद्धा महत्त्वाचं आहे. बैठकीत निर्णय जरी झाले तरी त्याचा थेट फायदा मराठा समाजाला होतोय का आणि या बैठकीतल्या निर्णयांना मराठा समाज कशा पद्धतीनं घेतोय हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. धन्यवाद संजय, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवरती आणि येऊ घातलेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाची बातमी. ठाण्यात प्लाझ्मा दानाचा नवा उच्चांक झालेला आहे. ब्लडलाईन या रक्तपेढीमध्ये रेडिओलॉजिस्ट असलेल्या डॉक्टर निखिल पाटकर यांनी 6व्यांदा प्लाझ्मा दान करत नवा उच्चांक केलेला आहे. प्लाझ्मा दानामुळे गंभीर आजारांच्या रुग्णांना जीवनदान मिळत असल्यानं कोरोना होऊन गेलेल्या व्यक्तींनी प्लाझ्मा दानासाठी पुढाकार घ्यावा असं आवाहन डॉक्टर निखिल पाटकर यांनी केलेलं आहे. प्लाझ्मा या कोविडमध्ये बऱ्याच लोकांना जे ICU मध्ये लढतायत आयुष्याशी त्यांना मदत होऊ शकते त्याची, तर म्हणून हे आपण करू शकतो. माझ्यामुळे लोकांना मदत होते हे चांगलं वाटतंय आणि ऍक्च्युली ही काही मोठी गोष्ट नाही आहे, सगळ्यांनीच केलं पाहिजे. एवढ्या लोकांना गरज आहे. गेल्या काही दिवसांपासून रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचाही तुटवडा भासू लागलेला आहे, शिवाय प्लाझ्माचाही तुटवडा भासू लागलेला आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट झालेली होती, त्यामुळे प्लाझ्माची मागणी सुद्धा घटली होती. मात्र आता पुन्हा एकदा या प्लाझ्माच्या मागणीत वाढ झालेली आहे आणि संभाव्य लाटेच्या पार्श्वभूमीवरती नागरिकांनी प्लाझ्मा दानासाठी पुढाकार घ्यावा असं आवाहन ब्लडलाईन रक्तपेढीचे डॉक्टर योगानंद पाटील यांनी सुद्धा केलेलं आहे. प्लाझ्माचा शॉर्टेज खरोखरच आता जाणवू लागलाय. गेल्या 3-4 दिवसापासून आमच्याकडे प्लाझ्माच्या रिक्वायरमेंट वाढल्या आहेत. आता मी लोकांना हेच सांगेल की आता अनलॉक झालंय, सगळं सुरळीत चालू झालंय, पण त्याबरोबर ज्या लोकांना होऊन गेलाय त्या लोकांनी पुढे यावं आणि प्लाझ्मा डोनेट करावं, कारण प्लाझ्माचा इफेक्ट आहे. या सगळ्या बातम्यांसह दुपारच्या बुलेटिनमध्ये वेळ झालेली आहे. इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत रहा जय महाराष्ट्र न्यूज.